नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊस काळ ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 3. मी सकाळी घरून निघतानाच ठरवलं होतं, शाळा सुटली की गुरुजींच्याकडे जाऊन त्यांची भेट घ्यायची आणि मगच घरी यायचं. शाळेचा पहिला दिवस कसा गेला हे मला कळलंच नाही. शाळा सुटल्यावर माझी पावलं आपोआपच गुरुजींच्या घराकडे वळाली. ज्यांच्या प्रेरणेमुळे मी घडलो ते माझे आद्य गुरु. त्यांना कधी एकदा भेटेन असं मला झालं होतं. माझ्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात जर गुरुजी आले नसते तर कदाचित मी घडलोच नसतो. आईच्या भाषेत माझ्यासारखा वांड पोरगा कुठंतरी रोजगार करत बसला असता. माझ्या शालेय जीवनात गुरुजींच्या नापास नगरी, भाकरीची शपथ अशा एकांकिका शाळेत वाचवायचो. नकळत त्यावेळी माझ्या मनात यायचं, आपल्यालाही गुरुजींच्यासारखं लिहिता येईल का. गावातल्या हौशी नाट्यमंडळांसाठी गुरुजी नाटकं लिहून द्यायचे. पतीचा खून, रक्ताचं नातं यासारख्या नाटकांनी त्या काळात लोकांना वेडं केलं होतं. आसपासच्या भागातच काय, पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच हौशी नाट्यसंस्थांनी त्यांची नाटकं रंगभूमीवर आणली होती. हौशी रंगभूमी जिवंत ठेवण्याच्या कामात गुरुजींचं फार मोठं योगदान होतं. त्यांचे नांदाय जाते, गार सावली हे कथासंग्रह रसिकांना आवडले. ते कथाकार म्हणून मोठे होते, तेवढेच कादंबरीकार म्हणून लोकमान्यता पावलेले लेखकसुद्धा होते. समरांगण, उघड्या जगात अशा सरस कादंबऱ्यातनं ग्रामीण भागातलं भावविश्व खूप ताकदीनं त्यांनी मांडलं होतं. वि. स. खांडेकरांनासुद्धा त्यांच्या कादंबऱ्यांनी भुरळ घातली होती. म्हणूनच विष्णुपंत चव्हाण आणि वामनराव कुलकर्णी हे खांडेकरांच्याकडे चित्रपट कथेसाठी गेले तेव्हा त्यांनी गुरुजींची उघड्या जगात ही कादंबरी सुचवली आणि तिच्यावर त्यांनी जीवाचा सखा हा चित्रपट काढला. तो खूप गाजला. गुरुजींसारख्या ग्रामीण साहित्यिकाला भेडसगाव इथे भरलेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं होतं. आम्हाला ते दीपस्तंभासारखे वाटत. त्यांच्या वाड्यासमोर आलो. वाड्यात झालेला बदल नजरेत भरत होता. पूर्वी चौसोपी वाडा होता. समोर दरवाजा, त्यावर गच्ची, मध्ये चौक आणि आतल्या बाजूला माळवदी घर. गुरुजी नेहमी गच्चीतल्या खोलीत राहायचे. वाड्यात बराच बदल झाला होता. समोरचा दरवाजा आणि गुरुजींची खोली तीच होती. खोलीतला नीटनेटकेपणा पूर्वीसारखाच दिसत होता. चटई अंथरलेली, बाजूला पाट, त्यावर काही पुस्तकं, वर्तमानपत्र, हिशोबाच्या वह्या, चष्म्याचं खोकं, पेन, सारं काही जिथल्या तिथे ठेवलेलं. देवघरातले देव जसे ओळीनं मांडलेले असतात तशा सर्व वस्तू जागच्या जागी दिसत होत्या. खुंटीला कोट आणि पांढरी शुभ्र टोपी अडकवलेली. दरवाजाच्या कोपऱ्यात छत्री उभी केलेली. समोरच्या लाकडी कपाटात पूर्वीपासूनची सर्व पुस्तकं ओळीनं मांडलेली. गुरुजींचं काहीतरी वाचन सुरू होतं. ते आता थकले होते. त्यांनी माझ्याकडे बघितलं. मी चटकन पुढे झालो. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आपण कोण? चष्म्यातून बघत गुरुजींनी विचारलं. मी माझी सगळी माहिती सांगितली. केवळ तुमच्यामुळे मी शिक्षक झालो, मोडकं तोडकं लिहायला लागलो. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. इतक्या वर्षांनंतर आपला विद्यार्थी आठवणीनं आपल्याला भेटायला आला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. एक चांगलं क्षेत्र तुम्ही निवडलं आहे. झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करा. याच्यासारखं दुसरं कुठलंही पवित्र क्षेत्र नाही. कुठल्याही मोहात गुरफटू नका. मुलं चांगली असतात, वाईट असतात, ते त्यांच्यावर झालेल्या संस्कारांच्यामुळे. शिक्षक म्हणजे कुंभार, मुलं म्हणजे मातीचा गोळा. मुलांना योग्य आकार देऊन त्यांची सुंदर मूर्ती आपण घडवायची असते. समाज हा मेंढरासारखा असतो. एक पुढे गेला की त्याच्या पाठीमागे सगळी झुंड जाते. पुढचा खड्ड्यात पडला तरी मागचे शहाणे होत नाहीत. ही खरी समाजाची शोकांतिका आहे. त्यातही शिकलेले असून अडाण्यासारखे वागणारे लोक जास्त असतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. मी सुरुवातीच्या काळात मुष्ठी फंडाची योजना आखली
प्रत्येक विद्यार्थ्यानं मुठभर धान्य आणायचं. प्रार्थनेच्या वेळी ते एकत्र गोळा करायचं, ते विकून शाळेचा विकास करायचा. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. समाजाला आपण आपले आदर्श दाखवून द्यावेत. बराच वेळ गुरुजी बोलत होते. अंधार पडू लागल्याचं लक्षात आलं. गुरुजी, मी चलू का आता? उशीर व्हायला लागलाय, परत येईन भेटायला, असं म्हणत गुरुजींची परवानगी घेतली. त्यांच्या खोलीतनं बाहेर पडताना खूप काही मिळाल्याचं समाधान होतं. माझे शाळेचे दिवस बऱ्यापैकी जात होते. जाण्या येण्याचा मात्र खूप त्रास व्हायचा. सायकलवर बसलं की गरम तव्यात लाह्या कशा उडतात तसं टणाटण उडायचं. खाल्लेलं सगळं बाहेर पडतंय असंच वाटायचं. तिथल्या लोकांच्या ओळखी झाल्यावर पंचायतीचे सदस्य असणाऱ्या शंकरानंदांना मी म्हणालो, यादववाडी ते तुमच्या गावापर्यंतचा रस्ता डांबरी का नाही करून घेत? मी असं बोललो खरं, पण त्यांनी आपल्याच तोऱ्यात मला सांगितलं, सांगली तासगावला जाण्यासाठी बिलवडीकडनं डांबरी सडक असल्यावर तुमच्या सडकाचा आम्हाला काय उपयोग आहे? गरज असली तर तुमच्या गावानं ती डांबरी सडक करून घ्यावी, आम्ही कशाला त्या भानगडीत पडू? आम्हाला नाही गरज. मी पुन्हा कधीच तो विषय नाही काढला. रोज सकाळी 8:30लाच घरातनं बाहेर पडायला लागायचं. 10ला तिथे पोचलं की आपल्या कामात डोकं खुपसायचं, ते 5:30ला सुटका मिळायची. शिक्षकी पेशात नवीन होतो. कष्ट करायची तयारी होती. प्रामाणिकपणा नसानसात भिनलेला. या गावानं आपल्याला शिक्षणाची आणि लिहिण्या वाचण्याची गोडी लावली. त्यामुळे तिथे जीव ओतून काम करण्याची तळमळ होती. दोन्ही वर्गात मिळून 50भर मुलं आणि मुली. 2 वर्ग खोल्या, 1 स्टाफ रूम, एवढाच शाळेचा पसारा. हुशार मुलं मुली शेजारच्या गावाला शाळेत जात असलेली. आमच्याकडे येणारी मुलं विपन्न अवस्थेतली. गावात जगायला आलेल्या गुळकऱ्यांची. याशिवाय बाहेरच्या शाळेत प्रवेश न मिळालेली. त्यांच्यात सुद्धा कुर्रेबाजपणा लपलेला. तुमच्या शाळेत आम्ही येतोय हे नशीब समजा, अशा थाटात वावरणारी. त्यात त्यांचा तरी काय दोष? बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. अर्थात आपल्याला काय करायचं? सरळ नाकासमोर चालत राहायचं. वेळेवर येणं, वेळेवर जाणं, दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं, एवढंच माहिती. मुख्याध्यापक चव्हाण सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं, आपण इथं फक्त शिकवण्याचं काम करायचं, कुणाच्या कसल्या लफड्यात पडायचं नाही. गाव वरून दिसतंय तसं नाही, यांच्यात 2 गट आहेत, आपल्याला कुणाशी काही देणं घेणं नाही. माझ्याच वयाचे चव्हाण सर. सुरुवातीला या शाळेत आले म्हणून ते मुख्याध्यापक. बाकीचे असिस्टंट, बिनपगारी फुल अधिकारी. नाहीतर नॉन ग्रँटेबल शाळेत पगार कुठला? रोजगाराला जाणारी माणसं आमच्या तिप्पट कमवत होती, पण पदव्यांची माळ गळ्यात अडकवून फिरणारे आम्ही पांढरपेशी मात्र थराला ना भरीला अशी आमची गत. नोकरी मिळत नाही, रानातलं काम जमत नाही, रडत कडत करावं म्हटलं तर लाज वाटते. 600-500 पगारावर पुढे कधीतरी चांगलं होईल ह्या आशेवर राबणारे आम्ही. मी लहानपणी बघितलेलं गाव जाता येता शोधत होतो. काही ठिकाणी ते सापडत होतं तर काही ठिकाणी ते हरवलं होतं. बहुतेक पूर्वीचे वाडे पाडले होते. त्यांच्या जागेवर दिमागदार स्लॅबच्या इमारती उभ्या होत्या. त्या वाड्यांना आठवत असेल त्यांचा दरारा, करत्या पुरुषांचा करारीपणा, बाळगोपाळांनी भरलेल्या एकत्र कुटुंबातील एकमेकांविषयीचा आपलेपणा, एकमेकांवर केलेली कुरघोडी, त्याहीपेक्षा एकमेकांच्या सुखदुःखात उपयोगी पडायची भावना. व्यसनांनी पोखरलेली, नातीगोती विसरलेली तरुण पिढी बेतालपणे वागत होती. पोरांच्या भांडणांनी आणि व्यसनांनी वैतागलेले बाप मरण येत नाही म्हणून कसं तरी दिवस ढकलत होते. लहानपणी बघितलेलं गाव आणि आजचं गाव यात खूप फरक पडला होता. त्यावेळी गावात एकजूट होती. गावात पार्ट्या होत्या, पण त्या भावकीच्या होत्या. वाड्यावरनं त्यांचे गट ओळखले जायचे. ही अण्णू बाळाच्या वाड्यातली माणसं, ही कृष्णादेवजीच्या, ही बापू हवालदाराच्या, ही नालसाबच्या. त्या वाड्याचा कर्ता पुरुष हा त्या गटाचा नेता. त्यांनी सांगितलेलं सगळ्यांनी ऐकायचं. एखादं सार्वजनिक काम करायचं असेल तर म्होरक्यांनी एकत्र यायचं, विचार करायचा. आपापल्या गटाला हळी दिली की सगळेजण गोळा व्हायची.
बोल बोल म्हणेच तर कामाचा फडशा पाडायची, पण कधी भांडण नाही का कधी मारामारी नाही. सारी जण आमच्या गुरुजींचं ऐकायची. गुरुजींच्या हाकेसरशी सगळं गाव गोळा व्हायचं. कृष्णाच्या सवंगड्यांनी गोवर्धन उचलावा तसा सार्वजनिक कामाचा फडशा पाडून सगळी मोकळी व्हायची. त्यामध्ये कुणावर उपकार केल्याची भावना नसायची. समाजाचं आपण काही देणं लागतो आणि हे काम करणं आपलं कर्तव्य आहे, या गुरुजींच्या तत्वानुसार माणसं राबायची. एखाद्याला नाही पटलं तर तो विरोध न करता घरात गप्प बसेल, कालवा करणार नाही. संध्याकाळच्या वेळेला मंदिरातलं वातावरण कसं प्रसन्न असतं तसं वाटायचं गावात. पण आता तसं काही राहिलेलं नव्हतं. राजकारणानं गावाचं वाटोळं केलं होतं. जुनी माणसं आजच्या राजकारणाने गावाचं झालेलं वाटोळं उघड्या डोळ्यांनी बघत होती. गावातले गटतट केवळ एकमेकांच्या प्रगतीच्या आड येत नव्हते, तर गावाचा विकास करताना सुद्धा त्यात राजकारण आणत होते. उसाच्या रूपानं सोन्याची खाण मिळाली होती गावाला. दुधाचा महापूर आला होता गावात. पाण्यासारखा पैसा मिळत होता आणि पाण्यासारखाच खर्चही होत होता. पानपट्टीवाले, मावा, गुटखा याच्यावर उदंड कमाई करत होते. गावात सरकारमान्य देशी दारूची 2 दुकानं असलेली. याशिवाय 2-3 ठिकाणी हातभट्टीवाल्यांनी चांगलाच जम बसवला होता. पेरणाऱ्यांची संख्या एवढी होती की आणखीन 4 दुकानांना धंदा कमी पडला नसता. दुधाची गाडी रोज दूध गोळा करायला यावी तशी दारूच्या बाटल्या गोळा करण्यासाठी आठवड्यातनं एक बारका टेम्पो गावात येत होता. संध्याकाळी 4 नंतर भिलवडी, माळवाडीच्या आणि आसपासच्या धाब्यांवर जाण्यासाठी तरुण पिढी धडपडत होती. स्पेशल गाडी करून चैनी करण्यासाठी सांगलीला जाणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आईबापांच्यावर बळजोरी करायची, त्यांना धमक्या द्यायच्या, पैसे उकळायचे आणि जीवाची मुंबई करायची हा तरुण पिढीचा उद्योग झाला होता. डान्सबारची चटक लागलेले तरुण लावण्यवतींच्या इशाऱ्यावर बेधुंद होऊन पैसे उधळत होते. क्षणिक शरीरसुखाच्या लालसेनं किती जणांना असाध्य रोगानं पोखरलंय हे समजायला मार्ग नव्हता. आणि हे सगळं जाता येता बघत असताना मन बेचैन व्हायचं. पण तरीही काही घरं आपला आब राखून होती. ज्या घरात चांगले संस्कार झाले होते त्या घरातली तरुण पिढी तळमळीनं, जिद्दीनं काही ना काही उद्योग करून पोट भरत होती. त्यांनी साने गुरुजींच्या नावाचं वाचनालय सुरू केलं होतं. त्यातून लहान मुलांच्यासाठी काही अभिनव उपक्रम राबवून ढासळू बघणाऱ्या संस्कृतीचा ऱ्हास थांबवण्याचा भगीरथ प्रयत्न ते करत होते. पूर्वीच्या गावात आणि आत्ताच्या गावात जमीन आसमानाचा फरक पडला होता. आत्ताचं गाव एखाद्या डान्सबारसारखं वाटत असलेलं. कधी बघेल त्या वेळेला दारू पिऊन तर्र असलेली, कोणाच्याही तालावर नाचणारी माणसं. ना यांना शुद्ध असते ना नाचवणाऱ्याला. हे माझ्या लक्षात येत होतं. कर्त्याच्या इशाऱ्यावर डोलणारी आणि गावाच्या विकासासाठी झटणारी पिढी आता कुठेतरी नाईलाजानं जुन्या आठवणींवरच जगत होती. गावातल्या राजकारणानं सगळा खेळ खंडोबा करून टाकला होता. उघड उघड 2 गटांची टोळकी चौकात उभं राहून एकमेकांना आव्हान देत होती. दारू ढोसून एकमेकांच्यावर कुत्र्यासारखी तुटून पडत होती. एकमेकांची टकुरी फोडत होती. रानात एकमेकांच्या वाटा अडवल्या जात होत्या. एवढंच काय, कुणाच्या मैताला जायचं आणि कुणाच्या जायचं नाही हे गावपुढारी ठरवत होते. एखाद्यानं चांगलं काम करायचं ठरवलं तरी विरोधकांना लगेच शंका यायची आणि कामा अगोदर गावात बोंब सुरू व्हायची. त्यामुळे चांगला माणूस राजकारणापासून हातभर लांबच राहत होता. महिना अखेर असल्यामुळे दुपारच्या सुट्टीनंतर शाळा सुटली. थोड्या वेळानं बाहेर कोणीतरी मोठमोठ्यानं बोलत असल्याचा आवाज आला. कोण आहे म्हणून बाहेर गेलो. जुनाट एमेटी गाडी देवळासमोर लावून एक माणूस तणतणत होता. लेको, गावाचे पैसे खाताय? हे बघा आमचे पुढारी. गावासाठी पाण्याची योजना राबवली हे खरंय, पण एकाच्या तरी नळाला पाणी येतंय का? 4-4 दिवस पाण्यासाठी माणसं तळमळतात. पाईपलाईनीवर किती खर्च केला. अरे पाणी चावीला जायच्या अगोदर सगळ्या रस्त्यानं कारंजी उडतात. बारकी पोरं कुशात त्यात आंघोळ करतात. प्रामाणिकपणे योजना राबवली असती तर पाण्याची ही बॉम्बाबॉम्ब झाली असती का?
अरे यांनी योजनेच्या नावावर फक्त यांची घरं भरली ना. मी गप असणार नाही, वरपर्यंत अर्ज करणार. यांचे सगळे अंडे पिल्ले बाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही. तर आईला गावाला कोण मालक आहे का नाही? माकडाच्या हातात का आकडा दिला, ते लागलं कसं पण नाचायला. हे असलं धंद मी चालू देणार नाही. तो माणूस तावातावानं बोलत असलेला, पंचायतीच्या माडीवरनं 4 टवाळकी त्याच्याकडे बघून हसत असलेली. बारक्या पोरांना यातलं काय कळतंय, पण डोंबाऱ्याचा खेळ बघायला गोळा व्हावी तशी ती त्याच्या भोवतीनं जमा झालेली, त्यांना गंमत वाटत असलेली. कट्ट्यावर बसलेली माणसं बोलणं थांबवून ह्याची बडबड ऐकत असलेली. बराच वेळ बडबडून त्या माणसानं गाडीला किक मारली आणि निघून गेला. ओ यादव सर, आत या. बापू उचापत गेले आत्ता. आमच्या शिपायानं मला बोलवलं. अरे मारुती, हा माणूस कोण आहे? अहो कुठलं कोण, रिटायर्ड मिलिटरीमन आहे. घरातलं पोरगा ऐकत नाही, मग बाहेरची कशी ऐकतेली? हो चाललाय गाव भ्रष्टाचार मुक्त करायला. नाही पण ते आता करतात काय? काय करणार हो? मिलिटरीतनं रिटायर झाल्यावर वॉचमनची नोकरी लागली होती, तिथनं रिटायर झाल्यावर आता काम काय करायचं? घासभर खायचं, तासभर रानात जायचं आणि मग उरलेला वेळ गावाच्या नको त्या उचापती करत बसायचं. गावात कोणी ऐकायला याचं तोंड सरळ असायला नको का? पाठ शिरी कोणाला पण काय पण बोलतोय. ह्यो सांगतोय तसं लोकांनी ऐकलं असतं की, पण ह्याच्या बोलण्यात तरी धर आहे का? या चौकात एक बोलल, दुसऱ्या चौकात त्याच्या उलटच काहीतरी सांगल. आपल्या मताशी कधी ठाम राहणार नाही, मग ह्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा? कायम काहीतरी उचापती करत असतोय म्हणून पोरं याला बापू उचापत म्हणतात. मारुती सांगत होता, माझ्या डोळ्यांसमोरनं तो माणूस हलता हलत नव्हता. जुनाट मळलेली पॅन्ट, हातोपे आखडलेला कळकट्ट शर्ट, तेलकट टोपी, पायाच्या आधूपणानं हातात आलेली काठी आणि भंगारासारखी दिसणारी ती गाडी, सगळं डोळ्यांसमोरून जात नव्हतं. हा माणूस स्वतःच्या तत्वाशी ठाम राहिला तर समाज परिवर्तन होईल का? अशीच आणखीन काही लोकांची याला साथ मिळेल का? एकट्या दुकट्याच्या बंडानं हा देश भ्रष्टाचार मुक्त होईल का? प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याच्या याच्या प्रयत्नांना यश येईल का? एक ना अनेक प्रश्न भंडावून सोडत होते. एवढ्या दिवसात माझे लहानपणचे जोडीदार जाता येता भेटले, पण त्यातल्या काहींनी ओळखसुद्धा दाखवली नाही. कशी दाखवणार? दारात ट्रॅक्टर, मांडीखाली गाडी, 5-10 एकर ऊस, बोटात अंगठ्या आणि तोंडात मावा असणारं गडी माझ्यासारख्या मोडक्या तोडक्या सायकलवरून पोटासाठी 4 मैलांची पायपीट करणाऱ्या मास्तरला काय विचारणार आणि कसं विचारणार? मला कधी याची खंत नाही वाटली. परिस्थितीनं बरे वाईट अनुभव कसे पचवावेत हे शिकवलं होतं. आज मी नीला मावशीला भेटायचं ठरवलं आणि तिच्या घराकडे गेलो. काय मावशी, काय चाललंय? मी तिला चौकटीतनं आज जात विचारलं. ती माझ्या तोंडाकडे निरखून बघत असल्याचं माझ्या लक्षात आलं, म्हणून म्हणालो, काय ओळख लागतीये का नाही? अरे कोण रे बाबा तू? मी काय ओळखला नाही बाबा. मी तानू मेहरबानच्या नातीचा पोरगा. यादववाडीचा का? माझ्याकडे बघत तिने विचारलं. हो, बस बाबा बस. अरे कसा ओळखायचास? किती वर्ष झाली? गाठभेट आहे का? लहानपणी माझ्याबरोबर म्हातारीकडे यायचास. म्हातारी मेल्यावर तू इकडे यायचा बंद झाला. तू तुझ्या साळच्या नादात आणि मी माझ्या परपंचात अडकून गेलो. तेव्हापासनं गाठभेट नाही. आज कशी काय वाट चुकला? मी तुमची गाठ घ्यायला चालू आहे. इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागलो आहे. काय सांगतोस? बरं झालं रे बाबा, बरं झालं. ज्या गावात शिकला तिथंच नोकरी मिळाली. लय चांगलं झालं बघ. घरची सगळी बरी आहेत का? आई कशी? आपल्या आशीर्वादानं सगळे चांगले आहेत. तुम्ही तिकडे कधी येत नाही? कशाची येते रे? लय याब झाले. इसभर म्हैसाना म्हसरं आहेत, त्यांची उसाभर एकट्या पोरानं कावा करायची? मला काय आता वयाच्या मानानं ह्यो बोजा उचलत नाही. आपण घरात निस्ती नातवंड जरी घेऊन बसलं तरी फरक आहे का नाही? तुमच्या आईच्या आशीर्वादानं लय चांगलं झालंय. चितळे डेअरीकडनं म्हैसाना म्हशी घेतल्या आहेत. गावच्या बाहेर मोठा गोठा बांधलाय. धारा काढायचं मशीन आणलंय. आणखीन बऱ्याच गोष्टी तिच्याकडनं कळल्या.
तिच्या सुनेनं आणून दिलेला चहा घेतला. बरं चलू का आता, बराच उशीर झाला आहे. जावा जावा, आधीमध्ये येत जावा. बारक्या पानाची ओळख विसरला नाहीस, मनाला लय बरं वाटलं. आणि आईला सांगा मी आठवण काढत होते. मला विशेष वाटलं. आल्यापासून अरेतुरे बोलणारी मावशी जाताना मला अहो जावं म्हणायला लागली. कारण मी मास्तर म्हणजे तिच्या दृष्टीनं कोणीतरी मोठा माणूस झालो होतो. तिच्या घरातनं बाहेर पडलो. गावाच्या ओढीनं सायकल मारत चौकात आलो. एक जण वाटेत आडवाच उभा राहिलेला, हातपाय काडीसारखं, पायात चप्पल नाही, अनवाणीच उभा असलेला. पाय घाणीनं भरलेलं, केस वाढलेले, दाढीच्या जंगलातनं ओठांची हालचाल होत असलेली, अंगातली कापडं बुजगावण्याला घातल्यासारखी वाटत असलेली. ए सायकल थांबव. माझ्या सायकलला आडवं येत तो मला म्हणाला, का काय पाहिजे तुम्हाला? मी थोडं रागानंच विचारलं, काय पाहिजे? ओळख विसरला का? कोण तुम्ही? माझ्या लक्षात येत नाही आहे. कसं येणार? आता तुम्ही मास्तर झाला, आम्ही शेतकरी, कशी ओळख देणार? अरे लहानपणी म्हसराव बसून नदीला पावायला जात होतो, विसरला काय? मी त्याला नेहाळून बघितलं. ओळख लागल्यावर तो हसला. मी आनंदानं हरखून म्हणालो, अरे रमेश तू? आत्ता बरोबर ओळखलं. झोकांड्या देतच त्यांनी मला मिठी मारली. तोंडाला दारूचा भपकारा आला. मी कसं बसं बाजूला होत विचारलं, कसं काय चाललंय? काय चालायचंय? 4-5 एकर ऊस आहे, 2-3 म्हसरं आहेत, एक पोरगा, एक बायको, असा सगळा बारदाना आहे. मुलगा काय करतो? अरे तुझ्या शाळेत आहे. त्यांनीच मला सांगितलं, यादववाडीच्या सराला शाळेत हजर व्हायच्या अगोदर धडक मारली म्हणून. मला धडक मारली तो तुझा मुलगा आहे? पण तो शाळेला दररोज येत नाही. सवड मिळाली की येतो ना शाळेला. अरे सवडीनं शाळेला येऊन त्याचं शिक्षण कसं होणार? नाही झालं काय फरक पडतोय? मस्त त्याच्या पोटा पुरतंय. अरे हाय ते एकूण खाल्लं तरी त्याला सारायचं नाही. अरे पण आत्ता ह्या वयात त्याच्या हातात गाडी कशाला द्यायची? का? तो काय बारका आहे वय? साऱ्या गोष्टीचं ज्ञान त्याला झालं पाहिजे. बरं ते जाऊ दे, 10 रुपये आहेत का? उद्या परत करतो. अरे माझ्याकडे कुठले पैसे असणार? पंक्चरपुरते 2 रुपये असतील खिशात. असू दे, 2 तर 2. तेवढेही घेऊन तो सटकला. माझ्या मनात आलं, आता ह्या अवस्थेत हा किती दिवस घरादाराला सोबत करणार? लहानपणी आपण ह्याच्याबरोबर खेळलो हे खरं आहे. मुळातच हा वांड, त्यात एकुलता एक, त्यामुळे सगळेजण घरात त्याचे लाड करायचे. याच्या आज्यानं त्या काळात भिताडात दिवळ्या करून त्यात पैसे ठेवले ती, असं म्हातारी माणसं सांगायची. गोरगरिबासनी व्याजानं पैसे द्यायचा, व्याजात त्यासनी तो राबवून घ्यायचा. त्यांची भांडीकुंडी ह्याचीच धन व्हायची. म्हातारा एकदम कंजूस, पण पोरग्या उधळा निघाला. म्हाताऱ्यानं गोळा केलेली माया हळूहळू मोडून खाल्ली. जमिनी त्याच्या नावावर नव्हत्या म्हणून बरं, नाही तर त्यासुद्धा विकून मोकळा झाला असता. त्या कंजूस म्हाताऱ्याचा रमेश यो नातू बापासारखाच व्यसनी निघाला. मला धडक मारलेला त्याचा पोरगा बापाच्या वळणावर जाणार हे निश्चित होतं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं? जे पेरलं तेच उगवणार. श्रोते हो, हा होता भाग 3 पाऊस काळ या कादंबरीचा. विजय जाधव लिखित पाऊस काळ या कादंबरीचा 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.